चला लगेच आजच्या दिवसातील शेवटची लढत आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाणारा संघ ठरेल. आपण जर पाहिलं तर मस्करवाडी संघ सकाळपासून 7 खेळाडूंवर खेळतोय. वीरात वीर दौडले 7 आणि 7 खेळाडूंवर घेऊन हा संघ आज बक्षीस पात्र फेरी देखील खेळतोय. ते मोठं वाटतंय, आज गर्व करण्यासारखी गोष्ट आहे. मात्र आता 8वा खेळाडू मास्टर माइंड खेळाडू त्यांच्या कोटामध्ये ऍड झालाय. वा बाई वा, सुरेख असा फटका. चौकार आहे दादा, चौकार आहे. टप्पा पडलाय, चौकार आहे. रवी दादा टप्पा थोडासा पुढे पडलाय त्यामुळे चौकार आहे. यस, पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतायत आणि रूल्स देखील सकाळपासून आपण खेळलाय ते सांगतात सर आपल्याला. स्विच अल्टी पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न. हा फटका असा आहे ना, लागला तर आबाद नाही तर बरबाद. स्टान्स चेंज केला होता या फलंदाज रवीने. का रन चांगल्या बॅटीने सरळ बॅटीने येत आहेत तर वाकडी बॅट करायचा गरज काय रवीला? कारण सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर सरळ बॅटने खेळला, चौकार षटकार त्याच्या बॅट मधून येत आहेत. मात्र यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल. विनोद आज कुठेतरी विनोद फॉर्म शोधताना आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाटाच्या फॉर्म मध्ये विनोद असतो नेहमी, मात्र आज त्याची बॅट म्हणावी अशी बोललेली नाहीये. आज मात्र केपी याने आज या संघासाठी संपूर्ण डाव आज केपी वर चालला या संघाने. आणि तारणहार विश्वास जो ठेवलाय ना केपीवर, केपीने तो विश्वास सार्थ ठरवलाय. श्री दत्तकृपा चषक 2026 आपण जर एक विशेष आकर्षण जर पाहिलं तर सन्मान चिन्ह आपण जर पाहिलं ना, त्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा तो दैदिप्यमान असा फोटो आपण पाहतोय सन्मान चिन्हावर. आणि एक नवी ऊर्जा ज्याच्या घरामध्ये ती सन्मान चिन्हाची ट्रॉफी जाते ना, ती ऊर्जा घेऊन येणार आहे ती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. कारण महाराजांचा फोटो ज्या ज्या वेळेचा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो आपण, त्या वेळेस अंगावर मात्र काटा आल्याशिवाय राहत नाही. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. एक धाव तर पूर्ण.
सिंगल डबलचा सेन्सेबल क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 धावा. 8 धावा. कारण समोरच्या संघ जर पाहिलं तर भन्नाट अशा फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सलतेवाडी संघ नुकताच 52 धावा चेस करून इथपर्यंत पोहोचला हा संघ सलतेवाडी संघ. त्यामुळे भन्नाट अशा फॉर्म मध्ये लय मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मस्करवाडी संघाने पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये 52 धावा केल्या होत्या. 7 गडी असताना देखील 52 धावा केल्या होत्या. आता 60+ करावे लागतील. जर संघाला सुस्थितीत न्यायचं असेल, संघाला बक्षीस पात्र फेरी गाठून द्यायची असेल ना, तर 60+ स्कोर करावा लागेल. होईल का 60+ स्कोर? हरीश सलते गोलंदाजी मार्कवर. रवी पाहायला मिळतं मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू तैनात आहे आणि यावेळेला मात्र कोणतीही चुकी विकी करणार नाही. विकीने जर कॅच सोडली असती ना यावेळेला, तर विकीला पुढच्या मॅच मध्ये 12वा खेळाडू म्हणून बसावं लागलं असतं. मात्र आता कॅच पकडली आहे. महत्वाच्या मॅच मध्ये कॅच पकडली आहे. अक्षय देखील कौतुक करतोय विकीचा. महत्वाची विकेट. आता केपी आलाय. केपीला जबाबदारी घ्यावी लागेल. आपण जर पाहिलं तर या संघामध्ये 45 नंबरच्या 3 जर्सी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलतेवाडी या संघामध्ये रोहितचे डायट फॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी आपण जर विचार केला या विकीचा तर अनेक दिवस 12वा खेळाडू म्हणून सलतेवाडीचा आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र आज संघामध्ये स्थान मिळालंय आणि त्या संधी मिळाली त्या संधीचं सोनं देखील केलंय. पहिल्या 2 मॅच मध्ये जरूर निराश केलं. मात्र महत्वाच्या मॅच मध्ये संघाला सांगतोय मी आहे ना, माझ्याकडून कॅच सुटणार नाही, भरोसा ठेवा. केपी केपी आला काय, केपीने पाहिलं काय आणि केपीचा विकेट संपादन झाला काय? आल्या आल्या मोठा फटका मारायची गरज होती का? स्कोर आला होता. चला नवीन फलंदाज लगेच जायचंय. किरण मस्कर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघाचे उस्मान पटेल म्हणून ज्यांची ओळख आहे तेच किरण मस्कर स्ट्रायकिंग एंडला. सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघाचे उस्मान पटेल. तर समोर जर पाहिलं तर सलतेवाडीचा आंड्रे रसल आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू, लॉफ्टेड चेंडू आणि हा चेंडूला दिलाय भिरकावून आव दे कप्ताव. फलंदाज खाऊन गेला भाव. काय सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. किरण मस्करला असं तर तुम्ही लॉलीपॉप चेंडू जर देताल ना तर सीमारेषे पार घालवल्याशिवाय राहणार नाही. मात्र क्षेत्ररक्षणाचं देखील आपण जर पाहिलं तर खराब असं क्षेत्ररक्षण हातामध्ये चेंडू ब्रश करून चेंडू गेलाय सीमारेषे पार. चौकार. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी. करो या मरोची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो दत्तकृपा चषक 2026 चा पहिला टॉप 3 मध्ये जाणारा संघ. वा भाई वा. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. किरण मस्कर वा भाई वा. काय सुरेख अशी मनगटातली ताकद आणि नजाकत दाखवताना पाहायला मिळत आहेत. म्हटलं होतं ना उस्मान पटेल का नाव दिलंय या खेळाडूला, कारण आल्या आल्या डगआउट मधून मी सेट होऊन आलोय असं दाखवून देतोय. 2 बॉल 2 चौकार आले. तिसरा येईल का? 4 एके 4 4 2 8 4 3 12. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय मात्र घोषांकी क्षेत्रात 1 धाव. आपण जर विचार केला तर सिद्धनाथ 11 जोगेश्वरी मस्करवाडी नंबर 2 चा उस्मान पटेल. उस्मान पटेल ज्या प्रकारे रायगडचा टायगर आहे तसा हा पाटण तालुक्याचा टायगर आहे. तशीच धडक बेधडक अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतात. विनोद आज शांत आहे.
मात्र विनोदला चमकावं लागेल. उर्वरित 2 ओव्हर मध्ये विनोदला 30 ते 35 धावा कराव्या लागतील जर संघाला सुस्थितीमध्ये न्यायचंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. धावसंख्येवर 9 ची सरासरी. आदर्श खास गावावरून हा चषक खेळण्यासाठी सलतेवाडी टीम मध्ये इन झालेला हा खेळाडू. मात्र समोर कॅच कॉल होता. कॅच सोडली आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता एकेरीला दुहेरी कन्वर्ट केलंय. तिहेरी होईल का? थांब थांब मित्रा थांब. विनोदला सांगते किरण थांब, माझ्याकडे ताकद आहे. मी 2 चौकार मारलेत. अजून एखादा चौकार माझ्या बॅट मधून येईल. थांब. चौकार येईल की षटकार येईल सांगता येत नाही पण मी मारणार. एक चेंडू माझ्या पाल्यात आला मी बाहेर फेकणार. म्हटलं ना पट्ट्यात आला माझ्या की मी कार्यक्रम करणार त्या चेंडूचा. सूर्य कशी फलंदाजी डीप मध्ये खेळाडू तैनात जरूर आहेत. 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस नो वेट. थांब. विनोदने सांगितलं थांब. आता तुझी बारी. बारी बारी सबकी बारी. आता तुझी बारी. माझी झाली आता तुझी बारी. सकाळपासून खेळतोयस. परफॉर्मन्स दाखव. आपल्या संघासाठी तुझी गरज आहे आणि तू आघाडीला आलेला फलंदाज आहे असं किरण सर सांगताना पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंड वरून सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघाचे उस्मान पटेल. हलक्याने चेंडू टोलवला. कॅचची संधी आणि आता मात्र कोणतीही चुकी होणार नाही. विनोद आज फॉर्म मध्ये नाहीये. नवीन फलंदाज शुभम. आता शुभमला मात्र बाहुबली सारखी फलंदाजी करावी लागेल. जाधववाडीच्या शुभमने ज्या प्रकारे फलंदाजी केली तशीच काहीतरी फलंदाजी आता या शुभमला करावी लागेल. मोठे फटके मारण्याची ताकद आहे, क्षमता आहे, नजाकत आहे. संघाच्या धावसंख्येचा विचार जर केला 21 धावा आतापर्यंत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अजून एक षटक शिल्लक आहे. 21 धावा आतापर्यंत धावसंख्येवर. रवी आउट झालाय. केपी आउट झालाय आणि नंतर आता विनोद देखील परतीला आलाय. हे 2 बल्लेबाज शेवटचे. पॅडल स्वीप. पायावर चेंडू अक्षरशः होता. या चेंडूवर थोडीशी ताकद लावली असती तर सीमारेषे पार नक्कीच गेला असता. मात्र खेळाडू तैनात आहे. हे जाळं विणलं गेलं. त्या जाळ्यामध्ये तिथेच टप्पा टाकताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. कुठेतरी विराजला विश्रांती दिली आहे कारण तिसरं षटक आतापर्यंत विराज हाताळत होता. मात्र विराज कुठेतरी एक्सपेन्सिव्ह ठरतोय त्यामुळे तिसरं षटक आदर्शकडे वळले. सलतेवाडी संघ पहा. सूर्य कसा फटका. वा बाई वा. अटक मटक चवळी चटक आणि किरण मस्कर सांगतात चेंडूला सीमारेषे बाहेर जाऊन भटक भटक आणि भटक. वा बाई वा. सूर्य कसा फटका. किरण मस्कर. म्हटलं होतं ना उस्मान पटेलची कुठेतरी खबी आपल्याला जाणवतीये आणि तशीच फलंदाजी पाहायला मिळतीये. पट्ट्यात आला ना तर त्याचा कार्यक्रम, टप्प्यात आला की कार्यक्रम करणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळपासून पाहिलं तर केपी ही जागा चालवत होता. आता मात्र किरण मस्कर आले, चार्ज घेतलाय आणि चौकार षटकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलतायत. पुन्हा एकदा सूर्य कसा 2 खेळाडूंना भेदून चिरून पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार पहा. बॅटची किस घेतली आहे. बॅटने त्याला साथ दिली आहे. चांगल्या प्रकारे आज साथ दिली आहे आणि आज फॉर्म मध्ये आलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
32 या आकड्यावर 32. आणि किरण मस्कर जर पाहिले तर 8 चेंडू आणि 23 धाव्यांवर वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतात. मस्करवाडी संघ जर खेळ आवडला असेल किरण सरांचा तर एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या. काय फलंदाजी, सुरेख अशी फलंदाजी आज पाहायला मिळते. आणि टप्प्यात आला की कार्यक्रम हा त्यांचा नियम. आता मात्र कुठेतरी विराजला थांबवले, शैलेशकडे वळले. कारण पाहिलं तर पहिल्या 2 मॅच मध्ये विराज कुठेतरी महागडा ठरला होता. त्यामुळे आता नवीन शस्त्र, नवीन अस्त्र स्लॉट षटक साठी घेऊन आले शैलेशला. मात्र शुभम आता चार्ज घ्यावा लागेल शुभमला. हनुमारीचं षटक, भैरवीचं षटक ज्याला म्हटलं जातं तेच घेऊन आलाय शैलेश. 32 धावा. या ओव्हर मध्ये कम से कम 18 धावा यावे लागतील. संघ जर सुस्थितीत न्यायचा आहे तर 18 धावा टप्प्यात होता त्याचा कार्यक्रम करता आलेला नाही मित्रा. काय सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. शुभम आंधळी शॉट खेळताना पाहायला मिळतो. कुठेतरी किरण जातील, चर्चा करतील, शुभमला सांगतील मित्रा मला स्ट्राईक दे, माझी बॅट लागली, 8-23 वर मी खेळतोय, सिंगल काढून मला स्ट्राईक दे, किंवा तुझ्या टप्प्यात आला तू कार्यक्रम कर, असं सांगताना पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंड वरून. पुन्हा एकदा तीच दशा पाहायला मिळाली होती. 2 धावा झाल्या असत्या मात्र थांबवले. स्वतःवर विश्वास दर्शवलाय. 8-23 वर मी खेळतोय. आता उर्वरित 4 चेंडू आहेत. 4 चेंडू मध्ये मी 2 तरी बाहेर घालवणार, असा स्वतःवर विश्वास दर्शवलाय किरण सरांनी. किरण मस्कर, नाम तो सुनाई होगा. वाह बाई वाह, स्टेट डाऊन द ग्राउंड. विराज आहे. 1 धाव चिताची चपळाईने पूर्ण, दुसरी हरणाच्या गतीने. मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. ओ युटी आउट. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाचा ताबा घ्या. कोणता नवीन फलंदाज असेल? येस रुपेश नवीन फलंदाज. तीन चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये कमीत कमी 2 तरी मोठे पटके मारावे लागतील शुभम किंवा रुपेशला. नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू आणि टार्गेट सेट करणारे चेंडू असतील. सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी शैलेशची आपल्याला पाहायला मिळाली. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 धाव चिताच्या वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस नो वेट थांब. शुभमला 1 कनेक्ट करावा लागेल. 2 मधील 1 चेंडू कनेक्ट करावा लागेल. मात्र गोलंदाज पाहिलं ना, चतुर चालाक असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, जो जीतेगा वो टॉप 3 में अपनी जगह बनाएगा. जो जिंकेल त्याच्या घरामध्ये मात्र 3 पैकी 1 ट्रॉफी सजेल. सुरेखाचा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या विचार केला 35. या चेंडूवर जर चौकार षटकार येतोय ना, तर मॅच मध्ये कुठेतरी रंगत टार्गेट सेट करणारा हा चेंडू, बक्षीस पात्र फेरीचा टार्गेट सेट करणारा हा चेंडू. रुपेशच्या बॅट मधून चौकार षटकार येईल की सिंगल डबल येईल पाहावं लागेल. पुढचा दरवाजा रिकामा ठेवला. मागच्या दरवाजाने गोलंदाज चोरी करून गेला. मधली दांडी लाकूड तोड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 35 धावा झाल्यात आणि 36 धावांचं टार्गेट असेल. माफ करा, 37 धावा झाल्यात आणि 36 धावा झाल्यात आणि 37 धावांचं लक्ष असेल. 36 झाला, 37चं टार्गेट आहे. यस हरिसर 2 मिनिटं चेक केलं जाते. सांगतो आपल्यापर्यंत कळवलं. हरिसर 2 मिनिटं चेक केलं जाते. चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस. चेक केलं जाते.
येस 36 झाल्यात, 37 ला विन असेल हरीश सर, कारण 3 ओव्हर 32 होता आणि या ओव्हरला 4 धावा आल्या. 36 झाला आणि 37चं टार्गेट असेल. पहिला खेळाडू जर बघितला ना सलतेवाडीचा बाहेर येणारा, चेहरा लपवून येतोय, कुठेतरी तेज आहे, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय त्यामुळे तेज आहे. आणि त्यांचा बंधू बघा 6 नंबरला त्यांचा बंधू आहे, जर्सी नंबर 20. आता त्याला गोलंदाजी दिली नाही म्हणून नाराज नसेल, कारण खुश असेल, कारण म्हटलं असेल, कारण मला जर ओव्हर दिली असते तर 15-20 रन दिल्यावर मला शिव्या खाव्या लागल्या असत्या, म्हणून तर कुठेतरी चेहऱ्यावर स्माइल त्याच्या पाहायला मिळते. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. हर्षल दादा जावा क्षेत्ररक्षणाला, कमी तिथं आम्ही जावा क्षेत्ररक्षणाला. उगत तुम्हाला पाटणचा चित्ता म्हणत नाही हर्षल सर, आम्ही हर्षल सर उगत तुम्हाला पाटणचा चित्ता म्हणत नाही, जावा. चला मॅचला करूयात सुरुवात. आपण जर पाहिलं तर पूर्वार्ध झाला, उत्तरार्धामध्ये जाऊयात आणि विजयासाठी पाहिजे 37 धावा. चला लगेचच केपी दादा लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पण म्हटलं ना जिथे कमी तिथे आम्ही आमच्या संघासाठी 100% देणार आम्ही, असं पाहायला मिळतंय. आज दिवस माझा आहे, मी बॅटिंग केली, मी बॉलिंग पण करणार, माझी दमखम दाखवणार, असं किरण मस्कर दाखवत आहेत. माझ्याकडे ताकद आहे, मी ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि माझ्या संघामध्ये मला का महत्व दिलं जातं ऍज अ ऑलराऊंडर म्हणून, याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर किरण मस्कर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅच सुरुवात करायची. 37 धावांचं लक्ष्य असेल. जो जीतेगा वो टॉप 3 में अपना नाम बनाएगा. कोणता संघ असेल? स्ट्रायकिंग एंडला अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंडला शैलेश. लेट्स प्ले. पूर्वार्ध झाला, उत्तरार्धामध्ये पहिला चेंडू कुठेतरी रनवे मध्ये अडथळा चेक केलं जाते. बॅट्समन कोणता स्ट्रोक खेळणार? लेट्स प्ले. पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हर्षा पळतोय, धावतोय. वा भाई वा केपी, काय सुरेख असं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात केपीने. लॉंग ऑफ वरून लॉंग ऑफ ला आलाय. कॅचची संधी होती, संधीचं सोनं नाही करता आलं शुभमला. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण कुठेतरी विसरला की काय शुभम? कॅचेस विन द मॅचेस रुपेश दादा कुठेतरी समीकरण विसरला की काय? महत्वाची विकेट आहे, मागील मॅचचा हिरो आहे, याने 11 चेंडू 31 धावा केल्या होत्या. तोच स्ट्रायकिंग एंडला आपण अक्षय पाहतोय. वा भाई वा, टप्प्यात येणं कार्यक्रम करणं काय म्हणतात हे अक्षयने दाखवून दिलंय.
12 धावा आणि चेंडूचा विचार केला तर चेंडू झालेत 4 चेंडू 12 धावा आतापर्यंत सर्व पाहायला मिळते. चौकार 16 धावा एक आहे का? तेरा धावा संख्येवर शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा. अतिरिक्त धावा अशा वेळेला अतिरिक्त धावा येणं किती महागात पडू शकतं. वाईट +1 2 धावा. चला थोडासा स्पीडअप करा. दोन्ही संघ जो जितेगा वही सिकंदर. कॅचची संधी आहे कॅच होईल का? येस पहिलं षटक समाप्त झालं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. पहिलं षटक समाप्त झालं आणि 19 धावा संख्येवर पाहायला मिळत आहेत. 18 धाव्यांची अजून देखील गरज आहे. 18 चेंडू 18 धाव्यांची गरज. रन बॉल इक्वेशन. विनोद येईल की रवी येईल? गोलंदाजीला कोणता गोलंदाज येईल? 18 चेंडू 18 धावा डिपेंड करायचे आहेत. काय होईल मॅच मध्ये? चला थोडस स्पीडअप ठेवा. 5 वाजलेत. थोडासा स्पीडअप ठेवा. विनोद गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. विनोदचा पहिला चेंडू 1 धाव. सिंगल डबलचं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. जितके डॉट डिलिव्हरी येतील ना तितका प्रेशर निर्माण होईल सलतेवाडी संघावर. मात्र जितके चौकार षटकार येणार सिंगल जाणार तेवढं प्रेशर वाढेल सिद्धनाथ 11 जोगेश्वरी मस्करवाडी नंबर 2 वर. गोशंकी क्षेत्रात 1 धाव. बॉलर आणि इक्वेशन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू गेलाय. पंचांचा इशारा वेटिंग वर आहे. षटकार आहे. पंचांचा इशारा. 10 रनांची गरज आता विजयासाठी. सत्तावीस धावा संख्येवर आणि अजून देखील 10 धाव्यांची गरज विजयासाठी. 15 चेंडू 10 धाव्यांची गरज. डॉट डिलिव्हरी टाकाव्या लागतील. पाहूया काय घडेल. मात्र शैलेश सांगतोय हरीश गेलाय. नवीन फलंदाज हरीश म्हणजे आपण जर पाहिलं तर सलतेवाडीचा अँडर रसल मैदानाच्या आतमध्ये महेश दादांनी नाव दिले आज अँडर रसल.
आपण जर पाहिलं ना हरीश सलते कॅप्टन्सी मध्ये तर बाप आहे, मात्र खेळाडूकडून जर चुकी झाली ना तर त्याला सुविचार दिल्याशिवाय कमी नाही. आणि मात्र मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर कुठेतरी आपण जायला पुढचा दरवाजा मोकळा ठेवतात, मागच्या दरवाजाने गोलंदाजी चोरी करून जातोय त्यांची. 2 मॅच अशा झाल्यात त्यांच्या की पुढचा दरवाजा रिकामा ठेवतात, गोलंदाज सांगतात ये बाबा माझा पुढचा दरवाजा मागचा दरवाजा रिकामा आहे, तिकडून चोरी करून जा. मात्र आता चौकार षटकार मारून मॅच जिंकवतील का? 10 रनांची गरज. पुन्हा एकदा तीच दशा होती, मात्र बॉडी मध्ये आली नाही तर मागच्या दरवाजाने पुन्हा एकदा चोरी झाली असती. आज नव्या जर्सी मध्ये नव्या उमेदीमध्ये उतरलाय सलतेवाडी संघ. पुढच्या वेळेस या दत्तकृपा चषक जर मारलं तर अजून एक जर्सी त्यांची आपल्याला पाहायला मिळेल. सलतेवाडीचा असा रूल आहे की मॅच मारली की जर्सी चेंज. अँड्रे रसल काय बॅटिंग करतात यार. गोशांकी शेत अक्षय सलते पहा गायडन्स घेत आहेत ज्युनियर खेळाडू कडून. सिनियर खेळाडू संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 29 धावा. बारा चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. ही ओव्हर महत्वाची असेल, ही ओव्हर महत्वाची असेल. 12-8 समीकरण. केपी गोलंदाजी मार्कवर. दोन धाव्यांची गरज आता. 2 धाव्यांची गरज आहे. आजचा शेवट गोड करण्यापासून फक्त 2 धावा दूर आहेत आणि बॅक टू बॅक आपल्या बक्षिसात पात्र फेरी खेळण्यासाठी 2 धावा दूर आहेत. ते म्हणजे त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघ. आपण कौतुक करूया सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघाचं, कारण सकाळपासून फक्त 7 खेळाडूंवर खेळून बक्षीस पात्र फेरी गाठणारा संघ. पहा काय सुरेखाचा फटका आणि सेलिब्रेशन पहा. विराज असेल, विकी असेल, आदर्श असेल, काय मैदानाच्या आतमध्ये